येथे मी 6 गुड्डे बिस्किट घेतलेले आहेत आणि 4 टोस्ट घेतलेले आहेत। आता आपण गुड्डे बिस्किट आणि टोस्ट छान मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। अगोदर आपण येथे गुड्डे बिस्किट बारीक करून घेणार आहोत। त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत। बिस्किटचे तुकडे करून झालेले आहेत। आता येथे मी 2 चमचे साखर घालत आहे। साखर तुम्हाला किती गोड पाहिजे त्याच्यानुसार घालू शकता। आता आपण याची बारीक पावडर करून घेऊया। बारीक पावडर करून झालेली आहे, अशा प्रकारे असली पाहिजे ती। आता आपण ती बाउलमध्ये काढूया। आता आपण अशाच प्रकारे टोस्टही बारीक करून घेणार आहोत। टोस्टची छान पावडर करून झालेली आहे, अशा प्रकारे ती असली पाहिजे। ते हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया। आता इथे मी एकदम थोडंसं तूप घालत आहे। तुमच्याकडे बटर असेल तरी तुम्ही वापरू शकता। आता तूप आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये लागेल असे दूध घालून त्याचं छान पीठ मळून घेणार आहोत। दूध आपल्याला लागेल असेच घालायचं आहे। येथे मी 4 ते 5 चमचे दूध घातलेलं आहे। पीठ छान मळून झालेलं आहे। आता आपण याचे पेढे करून घेणार आहोत। येथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे, अशा प्रकारे ते पेढे करून घ्यायचे आहे। पेढा करून झालेला आहे। आता येथे मी काट्याच्या चमच्याने डिझाइन करत आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता, नाही केली तरी चालेल। डिझाइन करून झालेली आहे। पेढा खूप छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता। असाच आणखीन एक पेढा मी तुम्हाला करून दाखवणार आहे। खूप झटपट तयार होतात हे पेढे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात आणि गॅसचाही वापर करायला लागत नाही। असेच मी सर्व पेढे करून घेतलेले आहेत। पेढे आपले करून झालेले आहेत आता सर्व। पेढे दिसायला किती सुंदर झालेले आहेत ते बघा। आता याच्यातला एक पेढा मी तुम्हाला तोडून दाखवते। पेढे किती मऊसूत झालेले आहेत ते बघा, खूपच टेस्टी झालेले आहेत। तुम्हाला ही पेढ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। खूप झटपट तयार होते आणि अशा झटपट रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।